महाराष्ट्रातील सर्व ITI करत असलेल्या विद्यार्थ्यांचं OMG मराठी ITI या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मी मनापासून स्वागत करतो। तर आजचं हे सेशन ITI सेकंड इयरमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचं आहे। तेही कशावरती आधारित आहे तर तुम्हाला माहिती आहे सर्वांना एम्प्लॉयबिलिटी स्किल हा सब्जेक्ट आपल्याला कंपल्सरी आहे, याला कंपल्सरी पास पण करायचा आहे। आणि तुम्हाला हेही माहिती आहे की आता 2024 मध्ये आपल्याला नवीन MCQ प्रोव्हाइड केले, ज्याच्यामध्ये 135 MCQ आहे। तर त्याचा हा आजचा आपला दुसरा क्लास आहे, त्याची आपली सिरीज चाललेली आहे, ठीक आहे। आणि जर तुम्हाला याची नवीन MCQच्या PDF मराठी प्लस इंग्लिशमध्ये जर डाउनलोड करायची असणार, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथनं तुम्ही काय करू शकता, डायरेक्टली डाउनलोड करू शकता, ठीक आहे। तर याच्या पूर्वीचा जो एक क्लास झाला आहे त्या क्लासमध्ये आपण पहिला युनिट संपवलेला आहे। आज आपण दुसरा युनिट सुरू करू, ज्याचं नाव आहे फ्युचर वर्क स्किल, म्हणजे ज्याच्यामध्ये जवळपास 35 प्रश्न आहे। त्याला 2 भागामध्ये आपण डिवाइड करण्याचा प्रयत्न करू किंवा एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करू। आता त्यापूर्वी तुम्हाला काय करायचं आहे, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आठवणीने काय करायचं, चॅनलला सबस्क्राइब करायचं आणि बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करायचं, जेणेकरून जेव्हा केव्हा मी या प्रकारचा नवीन व्हिडिओ अपलोड करणार तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन यायला, ठीक आहे। चला वळूया मग आपल्या मेन विषयाकडे। तर आजचा आपला दुसरा क्लास आहे एम्प्लॉयबिलिटी स्किल सेकंड इयरच्या नवीन MCQच्या सिरीजचा, ठीक आहे। त्यामध्ये आपण सांगितलं की दुसऱ्या चॅप्टरला आपण कंटिन्यू करणार आहे। त्यापूर्वी तुम्हाला एक थोडंसं इन्स्ट्रक्शन याच्यापूर्वी तुम्हाला दिलेलं आहे की आपण हे तर नवीन तर वाचतच आहोत, पण सोबत तुम्हाला काय करायचं आहे, जुने 418 MCQ पण वाचायचे। आता त्याचं पण मी एक्सप्लेनेशन करून ठेवलेलं आहे। कुठे, जे आपलं हिंदी चॅनल आहे ओपन माइंड गुरुजी, जे चॅनल आहे हिंदी, त्याच्यावरती पूर्ण अख्खी प्लेलिस्ट आहे, ज्याच्यामध्ये 418 MCQ ऑलरेडी आपण एक्सप्लेन करून ठेवलेलं आहे। आता सध्या हिंदीमध्ये आहे, जर वेळ मिळाला तर आपण याला मराठीमध्ये करू किंवा मग तुम्हाला हिंदीमध्ये ॲडजस्टमेंट करून घ्यायचा किंवा बघून घ्यायचा, कारण की लक्षामध्ये ठेवा आपल्याला बॅकअप घेऊन चालायचं आहे। काय चालायचं आहे, बॅकअप घेऊन। त्याच्यासाठी मी तुम्हाला हे खास इन्स्ट्रक्शन आहे की 135 सोबतच 418 MCQ पण वाचून ठेवा, कारण जेणेकरून मागच्या वेळेस तुमच्यासोबत जे झालं फर्स्ट इयर सोबत तसं पुन्हा व्हायला नको त्याच्यामुळे, ठीक आहे। चला मग पहिला प्रश्न आहे आजचा। मग पहिला प्रश्न आहे, कोविड नंतर कामाची ठिकाणे कशी बदलली आहेत। म्हणजे काय प्रश्न काय म्हणतात तुम्हाला, की तुम्हाला माहिती आहे कोविड आलं, त्याच्यापूर्वीची सिच्युएशन वेगळी होती, तुमच्या शिक्षणाची, तुमच्या जॉबची, सर्वच गोष्टीची। तर आता त्याच्यानंतर बराचसा बदल झाला। तर तुम्हाला विचारलं कोविड नंतर नेमकं काय काय बदललं बा, नेमका कशामध्ये याच्यामध्ये बदल घडलाय। पहिला ऑप्शन बघा, पहिला म्हणताय की तंत्रज्ञानावर अधिक लक्ष केंद्रित झालं। बिलकुल खरी गोष्ट आहे की आता टेक्नॉलॉजीकडे माणूस धावायला लागला, टेक्नॉलॉजीकडे चांगलं फोकस चाललेला आहे। ही गोष्ट बरोबर आहे, कोविड नंतर जास्त झालेलं आहे, कारण तुम्हाला माहिती आहे की पहिले जेवढे मोबाईल टॅबलेट वगैरे नव्हते तेवढे कोविडपासनं जास्त प्रचलित झाले, जास्त त्याची वाढ झाली, जास्त त्याची मागणी पण वाढली। त्याच्यानंतर लवचिक कामाचे तास, म्हणजे तुमच्या कामाचं पहिले कसं होतं की 10 ते 5च जॉब करायचा किंवा ड्युटी होती, पण आता तसं नाही आहे। तुम्हाला कामं फ्लेक्झिबल करण्यात आली आहे। तुम्हाला बरोबर म्हणजे प्रत्येकाला थोडे लोक बोलवून थोड्या वेगळ्या टाईमामध्ये तुमचे कामं केले, म्हणजे वेळ पण कसा झाला आहे कामाचा, लवचिक झाला, म्हणजे 9 ते 5च नाही, कोणी तर वर्क फ्रॉम होम करतं, बरोबर आहे, म्हणजे घरून काम करणारे पण असतात, बरोबर आहे। पुन्हा इथं तिसरा पण ऑप्शन आहे, हे असा पण बदल झाला, वैयक्तिक आणि घरातील कामाचे मिश्रण। म्हणजेच काय की व्यक्ती काय करू शकतात, कंपनीत जाऊनच ऑफिसमध्ये काम करणारच नाही, तो घरून पण आता काम करू शकतो। हे सर्व काय झाले आहे, बदल झाले आहे। तर मग हे कोविड नंतर एवढे बदल झाले, म्हणून याचं डी उत्तर काय एकदम परफेक्ट आहे, ठीक आहे। नंतरचा प्रश्न आहे, कामाच्या ठिकाणी शिकण्यासाठी खुले असण्याचे कोणते उदाहरण आहे। खुले असण्याचा अर्थ काय की तुम्ही शिकायला तुम्ही काय ओपन माइंडेड आहे किंवा तुम्ही शिकायला तयार आहे, ठीक आहे। म्हणजे ओपन टू लर्न आहे, म्हणजे तुम्ही शिकायसाठी मोकळे आहे। म्हणजे जर तुम्ही एका ठिकाणी काम करताय आणि तिथे काम करत असताना एखादी नवीन मशीन आली, तर तुम्ही नवीन मशीन म्हणजे नवीन टेक्नॉलॉजी वाढत आहे, तर तुमच्या कामावरती नवीन मशीन नवीन टेक्नॉलॉजी ॲड होतच राहील, तर तुम्ही तयार असले पाहिजे त्या नवीन मशीनबद्दल शिकून घ्यायला। तर त्याला आपण काय म्हणू, ओपन टू लर्न असं म्हटलं जातं, म्हणजे शिकण्यासाठी खुले असणे असं त्याचा अर्थ होतो। तर असण्याचे कोणते उदाहरण आहे, खालचं कोणतं उदाहरण आहे, म्हणजे 4 पैकी ते ऑप्शन विचारला आहे। आता आपण एक वाचू बघा। तंत्रज्ञान कौशल्य सुधारण्यासाठी प्रशिक्षण सत्रांना उपस्थित राहण्यास नकार देणे, म्हणजे तुम्हाला ट्रेनिंग आहे पण तुम्ही ट्रेनिंगला उपस्थित राहणार नाही, मग हा काही तुम्ही त्याच्या लायकीचे नाही, म्हणजे हे त्याचं उदाहरण नाही आहे, ठीक आहे। मग त्याच्यानंतरचा ऑप्शन आहे, कामाच्या प्रक्रियेत बदल स्वीकारणे, म्हणजे कामामध्ये जो बदल होत आहे त्याला स्वीकारणे आणि त्याच्याशी जुळवून घेणे हा एक 100% बदल असू शकतो। एक उदाहरण असू शकतं कशाचं, शिकण्यास खुला असणं आपला माइंड, किंवा तुम्ही आपण खुले असणार शिकण्यासाठी। म्हणजेच काय,
की जर कामाची पद्धत बदलत आहे, कारण टेक्नॉलॉजी वाढत आहे ना. पहिले हाताने पैसे मोजायचे, आता मशीन आली. आता कॅशियरचं काम कमी झालं, ATMमधनं मशीन निघते, म्हणजे ATMच्या मशीनमधनं पैसे निघते आणि पैसे टाकता पण येतात. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, ते सर्व ॲक्सेप्ट करावं लागेल आणि तर आपल्याला सामोर चालावं लागेल, तर टेक्नॉलॉजीसोबत चालावं लागेल. बरोबर आहे. म्हणजेच काय, तुम्ही शिकायला तयार असले पाहिजे. म्हणजे याचा बी ऑप्शन काय एकदम परफेक्ट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, इरफानला नोकरीची गरज आहे. इरफानला नोकरीची गरज आहे, कामाच्या भविष्यासाठी तो कसा तयार होऊ शकतो. आता इरफानला काय करायचं आहे, नोकरी करायची आहे. नोकरी करायसाठी तुमच्याकडे एक स्किल असली पाहिजे. आणि स्किल कुठून येणार, जेव्हा तुम्ही स्किल घेणार तेव्हा. बरोबर आहे. तर मग खालीलपैकी काय केलं तर त्याच्याकडे स्किल येऊ शकते. पहिला ऑप्शन आहे की रील आणि टिकटॉक व्हिडिओ बनवायला शिका. म्हणजे तुम्ही काय करा, रील आणि टिकटॉक बनवा. हे यांनी काही तुमचं भविष्य हे होणार अशातला काही भाग नाही. तुमचा वेळ याच्यामध्ये काय जाणार, वाया जाणार. म्हणजे या ऑप्शननी तो आपला नोकरी मिळवू शकणार नाही. त्याच्यानंतर दुसरं, नवीन कौशल्यामध्ये शिकणे टाळा. म्हणजे नवीन शिकू नका असं म्हणतात. यांनी काही आपल्याला भविष्यामध्ये जॉब मिळणार नाही. बरोबर आहे. तिसरं आहे की इंटरनेट स्किलमध्ये मास्टर व्हा तुम्ही. म्हणजे तुम्ही काय करा, इंटरनेट स्किलमध्ये मास्टर व्हा. म्हणजे तुम्ही आपली महारत हासिल करा. कशामध्ये, इंटरनेटमध्ये. म्हणजे यांनी काय मिळू शकते, तुम्हाला जॉब मिळू शकते. यांनी काय मिळू शकते, जॉब मिळू शकते. म्हणजे तुम्हाला इंटरनेटबद्दल खूप काही माहीत आहे. म्हणजे तुम्ही फॉर्म भरायचं असो किंवा इंटरनेटवरचे कोणते कामं असो, म्हणजे तुम्ही काय झाले त्याच्यामध्ये एक्सपर्ट झाले तर तुम्हाला त्याच्याविषयी जॉब मिळू शकतो. हे वाली स्किल तो घेऊ शकतो. त्याच्यानंतर व्यावसायिक संबंध निर्माण करणे टाळा. ठीक आहे. टाळाटाळ जर केली तर आपलं रिलेशनच बनलं नाही आपल्या व्यावसायिक लोकांची, तर मग तर काम मिळायचा काही विषयच नाही. तुम्हाला माहिती आहे रिलेशन आणि संबंध किती महत्त्वाचे आहे तुम्हाला जॉब मिळवण्याकरता पण. ठीक आहे. म्हणजे ते नातेवाईकीचे रिलेशन नाही, असे बाहेर सोशल जे रिलेशन आहे ते खूप महत्त्वाचे असते. खास करून आपल्या फील्डच्या लोकांचं, जसं इलेक्ट्रिशियन झालं तर तुमचं इलेक्ट्रिशियनशी संबंध असलाच पाहिजे. बरोबर आहे. तर याचं सी उत्तर काय एकदम परफेक्ट आहे. चला नंतरचा प्रश्न आहे, कर्मचाऱ्यांसाठी भविष्यातील महत्त्वाचे कार्यस्थळ कौशल्य काय आहे. म्हणजे कर्मचाऱ्यासाठी भविष्यासाठी कोणतं कौशल्य महत्त्वाचं आहे कार्यस्थळी ते तुम्हाला विचारलं आहे. कार्यस्थळी म्हणजे जिथं काम करताय तिथे. पेपर वर्क करणे हे महत्त्वाचं आहे नाही म्हणू शकत. हाताने काम करणे हे महत्त्वाचं आहे नाही म्हणू शकत. पण नेटवर्किंग आणि रिलेशनशिप बिल्ड करणं, ज्याच्याबद्दल आत्ताच मी डिस्कशन केलं की तुम्हाला आपलं रिलेशन तयार करावं लागेल. आपण जिथे काम करता, जे आपलं कार्यस्थळ आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला एक्सपिरियन्स आला, तुम्ही दुसऱ्या कंपनीमध्ये जॉब करू शकता किंवा कोणती मदत घेऊ शकता, कोणतेही काम. म्हणून आपले नेटवर्किंग आणि आपलं रिलेशन बिल्ड करणं तुमच्यासाठी खूप गरजेचं आहे. तुमच्यासाठी म्हणजे जे कर्मचारी आहे त्यांच्यासाठी. ठीक आहे. तर याचं सी उत्तर काय झालं, एकदम परफेक्ट झालं. नंतरचा प्रश्न आहे, राघव कोविड नंतर एका नवीन कंपनीत रुजू झाला. कोविड नंतर काय झालं, राघवने नवीन कंपनी जॉईन केली. आता तुम्हाला माहिती आहे कामाचं स्वरूप बदललेलं आहे. मग कामाच्या ठिकाणी दिलेले डिजिटल टॅबलेट वापरताना तो घाबरतो. म्हणजे आता काय झालं, कोविड नंतर त्याला डिजिटल टॅबलेट दिला. आता होते तिथपर्यंत कामं घरून झाले आणि भरपूर काही डिजिटल पद्धतीने सुरू झालं आहे. ठीक आहे. मग तो त्याला वापरायला घाबरत आहे, तर त्याने काय करावं, तर तुम्ही काय केलं असतं ते विचार करा, तुम्हाला त्याचं उत्तर मिळून जाईल. ते आपण वाचून घेऊ. बघा, त्याच्या व्यवस्थापकाकडे तक्रार करा. तुम्ही जर आपल्या मॅनेजरकडे तक्रार कराल, तो म्हणाल तुला वापरताच येत नाही, तू उद्यापासून येऊच नको म्हणणार. म्हणजे तुझं काही काम नाही म्हणणार, काढूनच टाकणार तुम्हाला. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे, त्याच्या सहकार्यांना सर्व डिजिटल कामं करायला सांगा. म्हणजे आपले काम काय करा, आपल्या सोबतच्याला करायला लावा. हे किती दिवस करणार, एक ना एक दिवस चोरी पकडली झाली, हे काही योग्य नाही आहे. त्याच्यानंतर त्याची नोकरी सोडा. म्हणजे त्यांना डायरेक्ट नोकरी सोडून द्यायला पाहिजे, मग तर विषयच नाही, हा प्रॉब्लेमच नाही येणार. बरोबर आहे. पण त्याच्यानंतरचा डी ऑप्शन आहे, मन मोकळे ठेवा आणि त्याच्या म्हणजेच त्यांनी त्याच्या सहकार्याला त्याला शिकवायला सांगा. म्हणजे जे आपले सोबत काम करणारे आहेत त्यांना काय म्हणा की अरे मित्रा, मला हे सर्व शिकवा बरं, कसं काय आहे, तर त्यांनी असं करायला पाहिजे. बरोबर आहे. बाकीचे 3 ऑप्शन इनव्हॅलिड आहे, तर हा चौथा ऑप्शन काय एकदम परफेक्ट आहे. ठीक आहे. नंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते गिग इकॉनॉमिकचे उत्तम वर्णन आहे. आता सर्वात पहिले तुम्हाला गिग म्हणजे काय होते ते सांगतो. गिग म्हणजे काय होते, पार्ट टाइम जॉब होतो. गिग म्हणजे काय होतो, पार्ट टाइम जॉब. गिग इकॉनॉमी जरी म्हटलं तर पार्ट टाइम जॉब. जर फॉर एक्झाम्पल जसं स्विगीमध्ये आपण डिलिव्हरी बॉयचं पण काम करू शकतो. ओलामध्ये आपण कधी वेळ मिळाला तेव्हा आपण गाडी चालवू शकतो. 2 व्हीलर 4 व्हीलर तुम्हाला माहिती आहे, ओला आहे, त्याच्यानंतर उबेर पण आहे, झोमॅटो आहे. ठीक आहे. तर अशा बऱ्याचशा कंपनी असतात. इलेक्ट्रिकलच्या पण बऱ्याचशा कंपनी असतात. तसे काम करू शकता किंवा तुम्ही कॅटरिंगचं काम करू शकता, कोणतं इलेक्ट्रिकलचं काम करू शकता. कॅटरिंग म्हणजे हे बघा, काही गोष्टी ॲपवरती बेस आहे आणि काही गोष्टी विदाऊट ॲप पण आपण करू शकतो. जसं एखादं डेकोरेशनचं काम आहे, तुम्हाला स्किल कोणती आहे तुमच्याकडे, म्हणजे तुम्ही एखाद्या ठिकाणी जॉब करताय त्याच्या व्यतिरिक्त जर एखादी स्किल असणार पुन्हा तुमच्याकडे, तुम्ही त्याच्यातनं काय करू शकता, अर्न करू शकता पार्ट टाइम आपल्या हिशोबाने आपल्या वेळेमध्ये. त्याला काय म्हटलं जातं, गिग इकॉनॉमी म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, गिग इकॉनॉमी. म्हणजे आपल्या वेळेनुसार कोणतंही काम घेऊन, एखादा प्रोजेक्ट घेऊन त्याला कंप्लीट करणं आणि त्याचे पैसे मिळवणं, तो काय झाला, गिगचा प्रकार झाला. कशाचा प्रकार झाला, गिग. त्याला गिग म्हटलं जातं. ठीक आहे. मग आता इथं विचारलं आहे,
गिग इकॉनॉमीचे उत्तम वर्णन कोणते आहे? 4 पैकी आपल्याला वाचून दाखवायचे. बघा, एक प्रणाली जिथे कर्मचारी एकाच नियोक्त्यासाठी पूर्ण वेळ काम करतात, तिथं पूर्ण वेळ काम करायचा विषयच नाही, म्हणजे हा ऑप्शन कटला. त्याच्यानंतर अशी व्यवस्था जिथे कामगार अर्धवेळ किंवा तात्पुरत्या नोकऱ्या घेतात, म्हणजे बिलकुल हे गोष्ट बरोबर आहे. गिग कशाला म्हणायचं? जिथं अर्धवेळ म्हणजे काही वेळ काम करून किंवा पार्ट टाइम तात्पुरतं, आज करायचं उद्या नाही करायचं आपली इच्छा, तर अशा ज्या नोकऱ्या केल्या जाते त्याला पार्ट टाइम जॉब म्हटलं जातं, त्यालाच गिग म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? गिग. म्हणून याचा बी ऑप्शन काय एकदम परफेक्ट आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता पर्याय गिग अर्थव्यवस्थेतील गिगचे वर्णन करतो? आता सांगितलं गिग म्हणजे काय होते, आपण ऑप्शन वाचून घेऊ पहिले. बघा, पहिलं पूर्ण वेळ तास आणि फायदे असलेली नोकरी. पूर्ण वेळेचा विषय येतच नाही, मी पहिले सांगितलं पूर्ण वेळेचा इथे विषयच नाही. त्याच्यानंतर आहे एक सामान्य 9 ते 5 ची नोकरी, म्हणजे 9 वाजता जायचं आणि 5 वाजता यायचं, याला गिग म्हणणार नाही. तिथं गिगमध्ये कसं असतं, आपल्या हिशोबानुसार आपण जॉब करू शकतो, काम करू शकतो. ठीक आहे. विशिष्ट कार्य आणि प्रकल्प याला म्हणू शकतो स्पेसिफिक टास्क आणि स्पेशल एक आता प्रोजेक्ट, आपण त्याला आपल्या हिशोबाने संपवू शकतो, त्याला आपण गिग म्हणू शकतो. ठीक आहे. त्याचं यापैकी नाहीचा तर ऑप्शन नाही आहेत, पण याचा सी ऑप्शन काय बिलकुल बरोबर आहे, त्याला आपण काय म्हणतो? गिग म्हणतो. काय म्हणतो? गिग. ठीक आहे. त्याच्यानंतर एक रिकामी जागा गिग कामगारांना ग्राहक शोधण्यास आणि निश्चित शुल्कावर सेवा प्रदान करण्यात मदत करते. कोण मदत करते गिग कामगारांना? आता तुम्हाला माहित आहे, तुम्ही आता ॲप बेसवर पण राहू शकता किंवा विदाऊट ॲप पण राहू शकता. ठीक आहे. एखादं असं प्लॅटफॉर्म पाहिजे की जसं आता समजा तुम्ही उबेरमध्ये काम करताय, उबेर म्हणजे माहिती आहे ड्रायव्हिंगचं काम असते, किंवा ओलामध्ये काम करता, किंवा स्विगीमध्ये काम करताय, बरोबर आहे, किंवा झोमॅटोमध्ये काम करताय डिलिव्हरीचं. तर याच्यामध्ये कसं आहे, ॲपवरती आपल्याला आपले ग्राहक मिळतात, कोणते ग्राहक आपल्याला ऑर्डर देतील अशा पद्धतीचं होते. ते सर्व कुठं होतं? ॲपवरती. ॲप किंवा एखादं प्लॅटफॉर्म ज्याच्यावरती आपल्याला ग्राहक शोधता येतात. काय शोधता येतात? ग्राहक शोधता येतात. तर ते एखादा ॲप असू शकते किंवा एखादा काय असू शकते? प्लॅटफॉर्म. म्हणून याचं बी ऑप्शन काय एकदम परफेक्ट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, सीमाला गिग वर्कर बनायचे. आता सीमाला काय करायचं आहे? गिग वर्कर बनायचं. तर गिग वर्कर बऱ्याच प्लॅटफॉर्म असतं, मी सांगितलं स्विगीचंच आणि ओलाचंच सांगितलं, तर तेच काय तेवढं लिमिटेड नाही, खूप सारे त्याच्यामध्ये एक्झाम्पल आहे आणि त्याच्यामध्ये कामं पण असतात. ठीक आहे. तर आता बघा, सीमाला काय बनायचं आहे? गिग वर्कर बनायचं आहे. तर तिला गिग कामाची संधी कुठून मिळणार? बरोबर आहे, गिग कामाची संधी कुठून मिळणार? तर आता बघा, सोपंच आहे की तिच्याकडे एक रिझ्यूम असला पाहिजे, तिने लोकांशी बोलायला पाहिजे, विचारायला पाहिजे. गिग म्हणजे कसं आहे बघा, समजा मी इलेक्ट्रिशियन आहे तर मी पण गिग करू शकतो. कसं? मी समजा शिकवायला चाललो समजा ITI मध्ये, आणि तिकडून आल्यानंतर माझा पूर्ण लोकांना सांगून ठेवलं, अरे 5च्या नंतर जर तुमचं कोणतं काम असलं तर मला सांगा, मी करणार. म्हणजे ते काय झालं, माझं गिग झालं, एक्स्ट्रा काम झालं, एक्स्ट्रा इन्कम झालं. बरोबर आहे. मग तुम्हाला गिगचे प्लॅटफॉर्म शोधावं लागेल. ऑनलाईन राहू शकते, ऑफलाईन राहू शकते, कोणी मोडमध्ये राहू शकते, आणि तुमच्या स्किल कोणती आहे तुम्हाला ती शोधावी लागेल, किंवा त्या स्किलला तुम्हाला डेव्हलप पण करावं लागेल त्या हिशोबाने. ठीक आहे. मग काय करावं लागेल बघा, योग्य गिग प्लॅटफॉर्म तिला शोधावं लागेल. बिलकुल बरोबर आहे, शोधल्याशिवाय तर मिळणार नाही. त्यानंतर मित्रांशी, तिच्या ओळखीच्या लोकांशी आणि तिच्या समुदायाशी, गटांशी संपर्क साधा. म्हणजे तिला काय करावं लागेल, आपल्या मित्रांना, आपण जिथे राहतो तिच्या लोकांना सर्वांना सांगावं लागेल की माझ्याकडे हेच केलं आहे, मला जर काम असलं तर मला सांगा. जसं आता गिग कोणतं चालू आहे सध्या, तुम्ही बघितलं असणार, कोविड नंतर बऱ्याचशा महिलांचं काय काम चाललेलं आहे की त्या केक बनवायला लागल्या घरी, म्हणजे बर्थडे केक, वाढदिवस असो, कोणतं फेस्टिवल, काही फंक्शन असो, त्या घरच्या घरी केक बनवतात. ऑर्डर आला की बनवायचं. ठीक आहे. त्याला काय म्हटलं जातं? गिग बनवायचं म्हटलं जातं. काही कुठे जायची गरज नाही, काही नाही, पूर्ण वेळ पण नाही आहे. जर ऑर्डर आला तर बनवायचं, नाही तर शांत बसायचं. बरोबर, त्याला गिग म्हटलं जातं. असे भरपूर सारे उदाहरणं आहे. तर आता त्याच्यानंतर हे तुम्हाला करावं लागेल, तिच्या पात्रता आणि कौशल्यासह तिचा बायोडाटा अपडेट करा. तिचा बायोडाटा पण कसा असला पाहिजे? अपडेट. म्हणजे सर्वच गोष्टी करावं लागेल जर तिला गिग मध्ये जर वर्कर बनायचं असणार तर. ठीक आहे. आता हे सेल्फ एम्प्लॉईचं उदाहरण झालं केकचं. असं कोणत्या कंपनीमध्ये पण तुम्ही गिग म्हणून काम करू शकता. ठीक आहे. त्याचं डी उत्तर काय एकदम परफेक्ट आहे. चला, नंतरचा प्रश्न आहे, सुलतान एक कुशल इलेक्ट्रिशियन आहे. सुलतान कसा आहे? कुशल इलेक्ट्रिशियन आहे. मी आता सांगितलं सुलतानला इलेक्ट्रिशियनचं काम जमते छानपैकी. तो त्याच्या कौशल्याशी जुळणारे प्लॅटफॉर्म आधारित गिग वर्क शोधत आहे. इलेक्ट्रिशियन आहे, इलेक्ट्रिशियनचं वर्क शोधणार. बरोबर आहे. खालीलपैकी कोणते प्लॅटफॉर्म सुलतानला, ठीक आहे, सुलतानच आहे ना, सुलतानना नोकरीची संधी शोधण्यात सर्वात योग्य असेल. ठीक आहे. लक्षात ठेवा, तो इलेक्ट्रिशियन आहे. आता बघा, पहिला ऑप्शन आहे ऑनलाईन उत्पादनाची विक्री करण्यासाठी ॲमेझॉनवर इलेक्ट्रिशियन काम करू शकणार का? नाही.
नाही, तुमचं दुकान असेल तर तुम्ही करू शकता. व्हिडिओ कॉल झूम करा, व्हिडिओ म्हणजे झूमवरून व्हिडिओ कॉल करून काही तो जॉब मिळू शकणार नाही इलेक्ट्रिशियनचा किंवा काम करू शकणार नाही. लोक वाहन चालवण्यासाठी उबेरमध्ये पण इलेक्ट्रिशियनला काही काम राहणार नाही, बरोबर आहे. त्याच्यानंतर आहे घर दुरुस्ती सेवा देण्यासाठी अर्बन कंपनी, म्हणजे एखादी कंपनी असते एखादा तालुका लेवल, जिल्हा लेवल, अशा मोठ्या लेवलवरती, ती काय करते तुमच्या प्लंबिंगच्या ऑनलाईन सर्व्हिस देते, इलेक्ट्रिकलच्या ऑनलाईन सर्व्हिस देते. अशा याच्यामध्ये तुम्ही जॉब करू शकता. डायरेक्ट कॉल आला की जायचं तिथे रिपेअर करायचं वापस यायचं. तर हे काय झालं, गिग झालं आपल्या वेळेनुसार. तर हे डी ऑप्शन काय याचा एकदम परफेक्ट राहील. ठीक आहे, चला नंतरचा प्रश्न आहे स्वयंरोजगार म्हणजे काय. स्वयंरोजगार म्हणजे काय, एका सोप्या भाषेमध्ये स्वतःच मालक आणि स्वतःच नोकर असलेलं काम आणि ज्याचा डायरेक्ट पैसे आपल्यालाच मिळणार ते काय झालं, त्याला स्वयंरोजगार म्हटलं जातं, सेल्फ एम्प्लॉयमेंट असं म्हटलं जातं. ठीक आहे, आजकाल खूप प्रचलित आहे ही गोष्ट. तर बघा म्हणजे कोणाचं काय आपणच बस ना आपणच नोकर दोन्ही एकत्रच राहणार. ठीक आहे, तर बघा पहिला ऑप्शन आहे एकाच नियोक्त्यासाठी काम करणं, म्हणजे एकाकडे कोणाकडे तरी काम करणं म्हणजे तो सेल्फ एम्प्लॉयमेंट नाही झाला, तो नोकरच झाला, बरोबर आहे. कसंही असो. त्याच्यानंतर स्वतंत्रपणे काम करणे, बिलकुल स्वतंत्र म्हणजे स्वतःचं काम स्वतः करणे आणि तुमच्या कामातून थेट कमाई करणे, म्हणजे मीच काम करणार मलाच डायरेक्ट कमाई मिळणार. मी सांगितलं मालक पण मीच आणि नोकर पण मीच, याला काय म्हटलं जातं, सेल्फ एम्प्लॉयमेंट म्हटलं जातं किंवा स्वयंरोजगार असं म्हटलं जातं. ठीक आहे, त्याचा बी ऑप्शन काय एकदम परफेक्ट आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे स्वयंरोजगाराचा फायदा काय आहे. फायदा तर एकच आहे की कोणाचं टेन्शन नाही, आपल्याला वाटते तेव्हा काम करा, डायरेक्ट पैसे आपल्याला मिळणार, कोणाला कमिशन पण द्यायची मदत गरज नाही आहे. ठीक आहे, तर स्वयंरोजगारचा फायदा काय की तुमच्या कामातून थेट कमाई, बिलकुल खरी गोष्ट आहे. त्याच्यानंतर काय म्हणते, कामाचे निश्चित तास नसतात, आपल्या मताने करू शकतो. मासिक वेतन पण नसतं, आपल्याच मताने असतं, त्याच्यात तुमच्या कामावर नियंत्रण नसतं. तर कोणतेच ऑप्शन व्हॅलिड नाही आहे. पहिलावाला ऑप्शन काय एकदम परफेक्ट आहे, म्हणजे तुमच्या कामातून थेट तुम्हाला काय मिळणार, पैसे मिळणार किंवा तुमची कमाई होणार. ठीक आहे, तर हे ऑप्शन काय एकदम परफेक्ट आहे. त्याच्यानंतर खालीलपैकी कोणते स्वयंरोजगाराचे उदाहरण आहे. तर खालच्यापैकी कोणतं स्वयंरोजगाराचं उदाहरण आहे, मी तुम्हाला नाही जरी सांगितलं तरी तुम्ही या प्रश्नाचं उत्तर परफेक्टली देऊ शकता. पहिला, कंपनीत पूर्ण वेळ काम करणे. आता कंपनीत काम करताय म्हणजे तुम्ही नोकरच झाले ना, बरोबर आहे, म्हणजे तुम्ही सेल्फ एम्प्लॉय नाही झाले. टॅक्सी कंपनीसाठी ड्रायव्हिंग करणे, हेही तुम्ही नोकरच झाले याच्यामध्ये. विद्यापीठात विद्यार्थी असल्याने, विद्यार्थी आहे म्हणजे तुम्ही काही एम्प्लॉयमेंटचा काही विषय नाही आला, तुम्ही विद्यार्थीच आहे सध्या. त्याच्यानंतर वैयक्तिक शिक्षक म्हणून विषय किंवा कौशल्य शिकवणे, वैयक्तिक म्हणजे स्वतः, जसं मी टीचर आहे तर मी स्वतः शिकवणार, स्वतःच माझं कोचिंग असणार, सर्व काही स्वतःच असणार, मी शिकवणार, लोकांना स्किल देणार. तर मग काय झालं, मी सेल्फ एम्प्लॉयमेंट झालो. काय झालं, सेल्फ एम्प्लॉयमेंट किंवा स्वयंरोजगार आहे माझा, असं मी म्हणू शकतो. म्हणजे याचं डी उत्तर काय एकदम परफेक्ट आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे तुम्ही स्वयंरोजगार कसे बनवू शकता. रोजगार कसा करू शकतो, कसे बनवू शकता. सोपीची गोष्ट आहे की तुमच्यामध्ये एखादी स्किल असली पाहिजे, ते स्किल लोकांना शिकवणं, तेही स्वतः तुम्ही, तर त्याला आपण काय म्हणू, स्वयंरोजगार बनवतो. ऑप्शनमध्ये बघून घेऊ काय काय दिलेलं बघा. कामाबद्दल जाणून घ्या, छोटा अभ्यासक्रम घ्या, म्हणजे तुम्ही काय करा की तुम्हाला ज्याच्याबद्दल स्वयंरोजगार करायचा आहे, तुम्हाला फोटोग्राफर बनायचं असणार तर तुम्हाला त्याचा काम शिकून घ्यावं लागेल, तुम्हाला कोर्स लावावा लागेल छोटासा, आणि त्याचा कोणाचे तुम्हाला फोटो पण काढून दाखवावा लागेल, छोटे मोठे, बरोबर आहे, थोडं अप्लाय करावं लागेल. म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल, एखादा कोर्स घ्यावा लागेल, बरोबर आहे. तुमची कल्पना छोट्या प्रमाणात वापरून पहा, म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल, जे काही तुम्ही शिकत आहे, इलेक्ट्रिशियन शिकत आहे तर छोटे छोटे लोकांचे कामं करून बघावं लागेल सुरुवातीला. मग त्याच्यानंतर चार्ट वापरा, स्थानिक जाहिराती वापरा आणि मित्रांना शब्द पसरवायला सांगा की अरे नाही हा व्यक्ती हे काम करत आहे बा, म्हणजे तुम्ही काय बनू शकता, स्वयंरोजगार करू शकता. म्हणजे याचं डी उत्तर काय राहील, बरोबर राहील. म्हणजे सर्व स्टेपा काय महत्त्वाच्या आहेत जर तुम्हाला स्वयंरोजगार करायचा असणार तर, म्हणजे याचं डी उत्तर काय झालं, एकदम परफेक्ट झालं. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे रोहनला फोटोग्राफीची आवड आहे, जे तुम्हाला आता सांगितलं मी उदाहरण, आणि स्वतःचा फोटोग्राफी व्यवसाय सुरू करायचे त्याचे स्वप्न आहे, बिलकुल छान गोष्ट आहे. त्याच्यानंतर रोहनने त्याच्या स्वयंरोजगार प्रवास सुरू करण्यासाठी काय करावं. सोपीची आहे, त्याला प्रवास सुरू करायचा आहे, पहिले त्याला शिकून घ्यावं लागेल की काय आहे काय नाही आहे, कसं करायचं. ठीक आहे, मग हळूहळू टप्प्याटप्प्यामध्ये त्यांनी आपला वाढवत नाही, एकाच दिवशी नाही करू शकत आपण सर्व. ठीक आहे, ऑप्शनमध्ये बघू की काय करावे त्यांनी. पहिल्या दिवशी फोटोग्राफीची अद्ययावत उपकरणे खरेदी करा, म्हणजे मोठे मोठे महाग कॅमेरे खरेदी करा, जर ती त्याच्या बजेटच्या बाहेर असतील तरी, म्हणजे एकदम महाग असणार तरी पण काही गरज नाही आहे, कारण कसं आहे नाही जमलं उद्या सोडून दिलं तेवढे पैसे आपले डुबून जाईल, तर ते काही योग्य नाही झालं. त्याच्यानंतर यादृच्छिक चित्रे घ्या आणि ती ऑफलाईन शेअर करा, म्हणजे काय रॅन्डम कोणाची कुठचे पिक्चर घ्या आणि ऑनलाईन शेअर करा, काही त्यांनी काही तुम्ही फोटोग्राफर बनणार नाही आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर आहे फोटोग्राफीबद्दल अधिक जाणून घ्या आणि मूळ फोटोग्राफी कोर्सेसमध्ये सामील व्हा, म्हणजे तुम्ही काय करा जाणून घ्या आणि एखाद्या कोर्समध्ये आठवणीने सामील व्हा, त्याच्याशिवाय काय तुमच्याकडे उपाय नाही आहे. ठीक आहे, म्हणून याचं सी उत्तर काय झालं, परफेक्ट झालं. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे की कामासाठी स्थलांतरण करणे म्हणजे काय. ठीक आहे, स्थलांतरण म्हणजे त्याला
त्याला मायग्रेशन म्हटलं जातं. मायग्रेशन म्हणजे काय, एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाणं, पण फिरायला का नाही, एक चांगला जॉब शोधायला किंवा काम शोधायला, चांगल्या पैशाचं, त्याला काय त्यात म्हणजे एका राज्यातून तुम्हाला माहित आहे खूपसे लेबर मायग्रेट होतात, म्हणजे एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये जातात. कशासाठी, कामाच्या शोधामध्ये. कशामध्ये, कामाच्या शोधामध्ये. तर आता बघा स्थलांतर म्हणजे काय, तुम्हाला तेच विचारलं. मग बघा काय, कामासाठी त्याच ठिकाणी राहणे, त्याच ठिकाणी नाही दुसऱ्या ठिकाणी जाणे, त्याला स्थलांतर म्हटलं जाईल. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याच शहरात नोकरी बदलणे, नाही त्याच शहरामध्ये नोकरी बदलली त्याला स्थलांतर म्हणणार नाही. तुम्ही गाव सोडून जाल त्याला मग आपण काय म्हणू शकतो, स्थलांतर म्हणू शकतो. त्याच्यासाठी नोकरी शोधण्यासाठी वेगळ्या ठिकाणी जाणे, बिलकुल 100% सी वाला ऑप्शन बरोबर आहे की तुम्हाला जॉबसाठी तुम्हाला दुसऱ्या ठिकाणावरती जाणं, त्याला काय म्हणू, नोकरी शोधण्यासाठी वेगळ्या ठिकाणी जाणे, त्याला मायग्रेशन म्हणू आपण. काय म्हणू, मायग्रेशन किंवा स्थलांतर. म्हणजे याचं सी उत्तर काय एकदम परफेक्ट आहे. ठीक आहे. चला नंतरचा प्रश्न आहे, लोक कामासाठी स्थलांतरित होण्याचे सामान्य कारण काय आहे. आता लोक एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी का बरं जातात. आता त्याचे दोन कारण राहू शकते. पहिलं की जिथे आहे तिथे जॉब नसणार, पहिली गोष्ट कामं नसणार. दुसरी गोष्ट असणार जरी कामं तरी तिथे कमी पेमेंट मिळत असणार, जास्त पेमेंटसाठी तुम्ही काय करता, बाहेर जाता किंवा बाहेर जाऊ शकतात. बरोबर आहे. दोनच कारण राहू शकते याचे. बघा कशासाठी स्थलांतर करता, नवीन भाषा शिकण्यासाठी का, बिलकुल नाही, काही गरज नाही नवीन भाषा शिकायची. नोकरीच्या चांगल्या संधी शोधण्यासाठी, हे काम असू शकते, नोकरीच्या चांगल्या संधी शोधण्यासाठी तुम्ही बाहेर जाऊ शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी, बिलकुलच नाही. नवीन ठिकाण शोधण्यासाठी, बिलकुलच नाही. ठीक आहे. त्याचं बी उत्तर काय एकदम परफेक्ट आहे. ठीक आहे. तर हे 17 प्रश्न होते पहिल्या चॅप्टरचे, दुसऱ्या चॅप्टरचे अर्धे प्रश्न. इथे या सेशनला काय करू आपण, थांबवून देऊ. बाकीचे उरलेले अर्धे प्रश्न दुसऱ्या सेशनमध्ये कव्हर करू, म्हणजे जेणेकरून आपलं सेशन मोठं व्हायला नको. ठीक आहे. आणि एक थोडीशी सूचना की जर तुम्हाला फुल लेंथ टेस्ट जॉईन करायची असणार एम्प्लॉयबिलिटी स्किलची, नवीन प्रश्न जुनी प्रश्न दोन्ही इन्क्लूड, तर तुम्ही काय करायचं म्हणजे आणि 50 पैकी 50 मार्क्स तुम्ही घेऊ शकता सहज. एकदम व्यवस्थितपणे आपण टेस्ट तयार केलेली आहे याच प्रश्नावरती आधारित. तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, CSTA लॉन्चपॅड आपली ॲप आहे, त्या ॲपला डाउनलोड करायचं प्ले स्टोअरवरनं, किंवा त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवलेली आहे. त्याच्यातनं तुम्ही टेस्ट जॉईन करू शकता इच्छुक असाल तर. ठीक आहे. म्हणजे इच्छा असेल तरची गोष्ट आहे. ठीक आहे. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आठवणीने काय करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत काय करा, शेअर करा. आणि तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील किंवा काही तुमचं सुझाव असणार तुमच्याकडे, तर तुम्ही कमेंट करू शकता. आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि याच्यानंतरचा नेक्स्ट व्हिडिओ बघण्याकरता नेक्स्ट व्हिडिओवरती क्लिक करून बघू शकता. तोपर्यंत ब्रेक घेतो. धन्यवाद.